शिरोळ महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण, मैताशी संबंधित आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोफत पाणी टँकर तसंच दिव्यांगांसाठी 5% निधी देण्याचा निर्णय सभेत मंजूर करण्यात आला। दरम्यान पंचगंगा प्रदूषण करणाऱ्या घटकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी असा ठराव करण्यात आलाय। शिरोळ नगरपालिकेची सभा स्वर्गीय दिनकरराव यादव सभागृहात नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभेच्या सुरुवातीला शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं। त्यानंतर उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी विविध विषय सभेपुढे मांडत मंजुरी घेतली। भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन त्यांच्या निर्बिजीकरणाचा निर्णय सभेत घेण्यात आला। तसंच शहरात स्वच्छता राखण्यासाठी चिकन आणि मटण कचरा संकलनासाठी टेंडर काढण्याचे निर्देश देण्यात आले। तर मैताशी संबंधित आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पाणी टँकर मोफत देण्यात येणार आहे। शहरातील दूषित पाणी पुरवठ्याच्या समस्येवरही चर्चा झाली। पाईपलाईन गळती काढण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं। दिव्यांगांसाठी मार्चपूर्वी 5% निधी ऑनलाईन पद्धतीनं वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच नगरपालिकेच्या जुन्या कागदपत्रांचं स्कॅनिंग करून ई-रेकॉर्ड तयार करण्यास मंजुरी देण्यात आली। याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली, गणवेश आर्थिक तपासणीसाठी चार्टर्ड अकाउंटंट नेमण्याचाही निर्णय घेण्यात आला। दरम्यान पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाईची मागणी करण्यात आली। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्याचा निर्णय झाला। नदी स्वच्छतेसाठी समिती स्थापन करून अभियान राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला।